शनी हे मीन राशीमध्ये जात आहे, तर कसा जाणार आहे सिंह राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशीसाठी येणारे हे दिवस चांगले जाणार नाही आहेत, कारण तुमची शनी ढय्या सुरू होणार आहे. त्याचबरोबर शनी हे सूर्याचे मित्र नाही आहेत. त्यामुळे शनी जेव्हा शनी ढय्या किंवा शनी 7.5 सिंह राशीवर येते, तेव्हा नक्कीच सिंह राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक दिवस जातात. यावेळेला शनी ढय्या सुरू होणार आहे, तर सिंह राशीच्या लोकांना सांगण्यात येतं की स्वतःची काळजी घेणे, हेल्थची काळजी घेणे, कुठलेही डिसिजन घेणार असाल तर ते खूप शांतपणे घ्यावे लागतील, कारण इथे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. शनीचं गोचर हे 8व्या घरामध्ये होते. 8वं घर हे शनीच्यासाठी चांगलं मानलं जात नाही. एकतर तुम्हाला सांगेन की तुमचा खूप सारा राग वाढेल, तुम्ही खूप चिडचिड्या स्वभावाचे व्हाल, त्याचबरोबर काही आजार पण येतील. त्याचबरोबर शनी बरोबर जेव्हा राहू बसतील तेव्हा एक पिशाच्य दोष निर्माण होतो. त्याचा व्हिडिओ मी वेगळा बनवेनच, पण सिंह राशीच्या लोकांना शनी इथे बसल्यानंतर काय परिणाम देतो हे नक्कीच मी तुम्हाला सांगेन. एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला फार मन शांत ठेवायचं आहे. मन शांत ठेवून तुम्हाला डिसिजन घ्यायचे, कारण इथले बसलेला शनी हा तुमच्या कर्मघराकडे बघतोय, म्हणजेच 10व्या घराकडे बघतोय. 10व्या घराकडे बघितल्या कारणाने कामाच्या ठिकाणी फार प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतील. काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत, काही ठिकाणी फील्ड चेंज होईल किंवा काही नोकरी सुटून जाईल किंवा अशा काही गोष्टी होतील की तुमचं फील्ड चेंज होण्याची किंवा फील्डमधून तुम्ही बिझनेस करू शकता असंही होईल. पण कुठलंही काम करत असताना अतिशय मन शांत ठेवून काम करायचं. इथे खूप वेळा असं होईल की तुमचे पैसे तुमचे वाया जातील किंवा तुम्ही कर्ज उगाचच काढाल किंवा कोणी तुम्हाला फसवू शकतं. त्यामुळे पैशाचा व्यवहार करताना, पुन्हा एकदा सांगते, पैशाचा व्यवहार करत असताना 10 वेळा विचार करा. इथे बसलेला शनी तुमच्या दुसऱ्या घराकडे, धनभावाकडे बघतो, त्यामुळे शनीचा मोठा प्रॉब्लेम तुम्हाला पाहायला मिळेल, जे तुमचा लॉस होऊ शकतो, उगाचच कर्ज वाढू शकतो. त्यामुळे पैसे यूज करताना अतिशय कोणीतरी प्रोजेक्ट घेऊन येईल आणि तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगेल, तर थोडासा विचार करूनच पाऊल उचला. त्याचबरोबर असं सांगण्यात येतं की घरामध्ये सुद्धा, कौटुंबिक लाईफमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम होऊ शकतात, काही भांडण किंवा प्रॉब्लेम फेस करावे लागतील. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे, मन शांत ठेवणे, या सगळ्या गोष्टी करा, कारण येणारे 2.5 दिवस थोडेसे त्रासदायक असतील. हनुमान चालीसाचा रोज पाठ करा, शनिवारी शनिदेवाला तेल वाहा. त्याचबरोबर असं सांगण्यात येतं की 7मुखी रुद्राक्ष 2.5 वर्ष तुम्ही यूज करू शकता आणि नंतर तो ठेवून तुम्ही पुन्हा 7.5ला यूज करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला 7मुखी रुद्राक्ष हवं असेल तर नक्की मला सांगा, कारण आजारपणही ते वाढलेलं दिसत आहे. तर तुमची स्वतःची काळजी घेणे, मन शांत ठेवणे आणि आध्यात्मिक राहा, कारण इथे बसलेला शनी आध्यात्मक आणि तपस्याला दाखवतो. जेवढी तपस्या, अध्यात्मक व्हाल तेवढे प्रॉब्लेम कमी होतील. बेस्ट ऑफ लक.